मित्रांनो, काल नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुकीचं मतदान झालं। बहुतांश केंद्रावर मतदान केंद्रावर तुम्हाला हाणामारी, राडे आणि इतर गोंधळ पाहायला मिळाला। कारण की या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा बिहार होत असताना संपूर्ण महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी बघत आहे। काही मतदान केंद्रावर 150 मतदान असणाऱ्या विशिष्ट पक्षांच्या याद्या गायब झालेल्या आहेत। काही मतदान केंद्रावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे, मतदान करायला आलेल्या व्यक्तीला मतदान करू दिलं नाही आणि त्याला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे। काही मतदान केंद्रावर तर बाहेरून मतदान आणून तिथं मतदान करण्यात आलेलं आहे। कारण की या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत नाहीये असं निदर्शनात येत आहे। लोकशाही कशाला म्हणतात? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हणतात। शासनाने शासनासाठी निवडलेल्या शासन पद्धतीला लोकशाही नाही येत म्हणत, लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हणतात। आणि कालचं मतदान केंद्रावरील परिस्थिती पाहता या आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून लोकशाही ही संतुष्टात आल्यासारखी दिसून येत आहे। यावर वेळीच आवाज नाही उचलला तर या महाराष्ट्रात नव्हे तर या पूर्ण देशामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि आपल्या या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था, पूर्ण सामाजिक व्यवस्था, पूर्ण व्यवस्था उलगडून जाईल। त्यामुळं या महाराष्ट्र सरकारने, या भारत सरकारने संपूर्ण यंत्रणेवर लक्ष देणं गरजेचं आहे। कारण की शासनाने शासनासाठी चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हणत नाहीयेत। मग या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना काहीही महत्त्व राहणार नाही। तुम्ही तुमचं शासन निवडा आणि तुम्ही तुमचा योग्य माणूस त्या शासन पद्धतीवर बसवा, असं नाही होत। हा संपूर्ण देश हा लोकशाहीच्या अंडरमध्ये चालतो, लोकशाहीच्या खाली चालतो। लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हणतात। यावर खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।